आम्ही सातवस्तीवरून आलेले, आम्हाला पाणीच येत नाहीये। जोपर्यंत पाणी येत नाही आम्ही मरण उपोषण बसणार। आम्ही 1-1 वाजेपर्यंत जागतो, पण आम्हाला पाणी भेटत नाही, प्यायला पण पाणी भेटत नाही। वन गार्डन जाऊन आलो, कॉर्पोरेशनला जाऊन आले, कुठंच आम्हाला उत्तर भेटत नाहीये। जर उद्या 2 दिवसात यांनी पाण्याची व्यवस्था केली नाही तर सोमवार मंगळवारी महानगरपालिकेवर किमान सगळी महानगरपालिका बंद ठेवायचं आमच्यामध्ये ताकद आहे। त्या महानगरपालिकेवर मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि पूर्ण महानगरपालिकेचा कारभार बंद करायची ताकद। सध्या आपण आहोत वडगाव शेरी मतदारसंघामध्ये। इथे गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न तापतोय। फक्त मतदारसंघातच नाही तर विधानसभेतही हा प्रश्न मोठ्या प्रमाणात तापला होता। वारंवार निवेदनं देऊनही अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होतंय। महापालिकेकडूनही कोणत्याही प्रकारचा सपोर्ट या लोकांना मिळत नाहीये आणि पाणी पुरवठा धरण क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा मुबलक असूनही वडगाव शेरी सारख्या भागामध्ये पाणी पुरवठ्याचा अभाव दिसून येतोय। याच विरोधात इथले नागरिक निदर्शन आंदोलन करतायत। त्यांच्याशीच आपण संवाद साधूया आणि त्यांच्या नेमक्या समस्या काय पाहूया। आंदोलन करताय, मोठ्या प्रमाणात इथे लोक जमलेली आहेत, काय सांगाल? वडगाव शेरी आणि खराडी भागामध्ये गेले 3-4 महिने आणि त्याच्या अगोदरपासून आपल्या या भागामध्ये भयंकर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि प्रशासनाचे वारंवार आश्वासनं, म्हणजे त्यांना कधी बोलवलं, त्यांना व्हिजिट्स करून घेतले, त्यांना दाखवण्यात आलं, पण तरी ठोस उपाययोजना होत नाही। आणि ज्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला तेव्हा असं कळालं की दाढीगुत्ता आणि घोरपडे येथे आमच्या एक्सप्रेस लाईनवरनं पाणी वळवण्यात आलं। तिथं पाण्याची चोरी केली जाते आणि ते पाणी वळवल्यामुळे आमचं जवळपास कितीतरी लाख लिटर पाणी हे बाजूला पडतंय आणि त्याच्यामुळे टाक्या भरत नाही आणि पाणी आमच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही। तर आमची प्रामुख्याने मागणी ही आहे की एकतर त्या जे काय आमचं कनेक्शन्स घेतलेत ते पहिले बंद करा आणि या सगळ्या चढावरच्या घरांना लवकरात लवकर पाणी पोचावं। त्याशिवाय आम्ही हे आता आमच्या सगळ्या माता भगिनींसोबतच आम्ही आमरण उपोषणाला बसलोय, त्याशिवाय इथल्या एकही महिला आता हलणार नाही। तर आपण इकडे पाहू शकता मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील या आंदोलनात समावेश आहे। त्या महिलांशी संवाद साधूया। काय सांगाल, तुम्ही आंदोलन सुरू केलंय काय? मॅडम नमस्ते। नमस्ते मॅडम। पाण्याची अशी एवढी गंभीर समस्या आहे ना की प्रत्येक गोष्टीला पाणी हे लागतं, प्रत्येक गोष्टी लागते। मग चहा असू दे, लहान मुलांना प्यायला असू दे, मोठ्या माणसांना असू दे, आजारी माणसांना असू दे, पाणी ही एवढी काळाची जननी आहे ना की प्रत्येकाला पाणी हे मिळालं। आणि इथं काय झालंय, आत्ताचीच गोष्ट, इथे आम्ही आतमध्ये गेलो होतो, जवळजवळ 6 फूट खड्डा खोदलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये विनाकारण पाणी वाया चाललेलं आहे। जसं काही हाऊस बांधलाय, खाली सिमेंट नाहीये, काही नाहीये, पण ते पाणी अख्खं जमिनीत मुरतं आणि हेच पाणी जर का दिलं जनतेला तर अतिशय चांगलं होईल। तेवढी कृपया नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या वडगाव शेरी भागामध्ये जेवढ्या महिला बसल्यात, आत्ता वयस्कर आहेत, कोणी आजारी आहे, कोणाच्या घरी आजारी पेशंट आहे, तरी ते घरातलं सगळं काम सोडून फक्त आणि फक्त पाण्यासाठी इथे जमा झालेले आहेत। तर कृपा करून एवढी दखल घ्यावी अधिकारी लोकांनी। आम्हाला 2 महिने झालं पाणी नाहीये आणि कसं आहे, आम्ही भरपूर वेळा पटारे सरांना आम्ही पहिला आमचा अर्ज दिला होता, त्यांनी त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाहीये आणि पाणी ह्याला पण आम्ही फोन केले, येतात ते नुसतं बघतात ते आणि जातात ते, आमच्या पाण्याचं कुणीच दखल घेत नाहीये। आणि आता सध्याला आम्हाला 1 घोट सुद्धा पाणी नाहीये आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या पाईपमध्ये काय प्रॉब्लेम आहे का काय, म्हणून अक्षरशः गल्लीमध्ये मशानभूमी तयार झाली आहे खड्डे खांदून। तर हे लोक पाणी देणार कधी? अक्षरशः इतक्या लोकांचे सण आलेत, आपले सण आलेत, त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे। आम्हाला सोमवारपर्यंत पाण्याची आमची व्यवस्था केली पाहिजे, आमची एवढीच अपेक्षा आहे। आम्ही सातवस्तीवरून आलेले, आम्हाला पाणीच येत नाहीये। जोपर्यंत पाणी येत नाही आम्ही मरण उपोषण बसणार। पाणी सगळ्या गोष्टीला पाणीचाच प्रश्न आहे। सगळं काम धंदा लेकरं सारं सोडून आम्ही इथं पाण्यासाठी बस, आमच्या पाणीचा प्रश्न मिटायलाच पाहिजे। काही उन्हात सगळीकडे जाऊन आलो, वन गार्डन जाऊन आलो, कॉर्पोरेशनला जाऊन आले, कुठंच आम्हाला उत्तर भेटत नाहीये। ह्याचा आम्हाला आज कंप्लीट निरावरण पाहिजे, पाणीचं सोय व्हायलाच पाहिजे। तर आपण आता पाहिलं रस्त्यावर चालू असणारं हे आंदोलन आता थेट पाण्याच्या टाकीवर सुरू झालेलं आहे। वडगाव शेरीमध्ये पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस तापत चाललाय, मात्र अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षित उत्तरं नागरिकांना मिळत नाहीयेत। नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत।
वडगाव शहरी मतदारसंघामध्ये गेले 4-5 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विधानसभेमध्ये पण आवाज उठवला गेलाय, परंतु अद्याप पाणी पुरवठा होत नाही. नेमकं काय कारण आहे? पाण्यासाठी टाकीवर लोक यायला लागले. याचं कारण असं झालं की याच्यात खऱ्या अर्थानं कमिशनर असेल, खालच्या लोकांचं दुर्लक्ष झालेलं याच्यातून पाहायला मिळतंय. कमिशनर रात्री मला म्हणतात पाणी जोडतोय, आता परत पाणी जोडत नाही. त्याचा अर्थ काय होतो तर त्याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार. जर उद्या 2 दिवसात यांनी पाण्याची व्यवस्था केली नाही तर सोमवार मंगळवारी महानगरपालिकेवर किमान सगळी महानगरपालिका बंद ठेवायचं आमच्यामध्ये ताकद आहे. आणि त्या महानगरपालिकेवर मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि पूर्ण महानगरपालिकेचं कारभार बंद करायची ताकद आहे. कारण आता खूप लोक सहनशीलतेच्या बाहेर गेले आणि हे राजकारण करतायत. हे राजकारण करणं योग्य नाहीये. कारण राजकारण करा, पण राजकारणाच्या वेळेस करा. आता राजकारण करायची वेळ नसताना राजकारण करून या ठिकाणी अधिकारी त्याला लक्ष देत नाहीयेत आणि अधिकाऱ्यांना तिकडे लाईनवर एक्सप्रेस लाईनला कुठेही कधी असं जोडलं जात नाही. तर एक्सप्रेस लाईन आता भामासखेडला पाणी येते, उद्या चरवलेवाल्यांनी जोडून घेतलं, उद्या आळंदीवाल्यांनी जोडून घेतलं, उद्या अजून कोणी जोडून घेतलं, ते पाणी येईल का इकडं? मग असे तुम्ही त्याच्यावर जर कारवाई करणार नसेल आणि तुम्ही जर असं पाणी लोकांना कुठे बी जोडून देणार असेल आणि त्याच्यावर पोलीस कारवाई होणार नसेल तर हे चालणार नाही. जर हे त्वरित ते जर थांबलं नाही तर मोठं आंदोलन या ठिकाणी उभारावं लागेल आणि त्यासाठी संपूर्ण जनता निश्चितपणानं आमच्या पाठीशी आहे. ती जनता संपूर्ण रस्त्यावर उतरेल. आणि जर अधिकाऱ्यांनी आत्ता मला सांगितलं, त्यांनी आता पत्र घेऊन आलेत की 2 दिवसात आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करू, तो झाला नाही तर सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात होईल. आणि निश्चितपणानं पुढच्या 1 आठवड्याभरामध्ये पूर्ण महानगरपालिका बंद करून काय होईल, लोक जेलला जातील, काय फरक पडणार आहे? तर पाणीच नाही तर कुठे इथं राहायचं, तिथं तरी पाणी मिळेल ना जेलमध्ये. गेल्या 10 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर नव्हता. आता ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या आणि आपण निवडून आल्यानंतर पाणी काही विशिष्ट भागांमध्ये कमी दाबाने येत आहे आणि काही इतर पाण्याचं राजकारण केलं जातंय. ते आता मला माहीत पडलं, मी मीटिंगमध्ये होतो, त्याचं राजकारण केलं जातंय ते माझ्या लक्षात आलंय. आणि म्हणूनच आता आंदोलन उभारावं लागेल आणि त्या आंदोलनामध्ये योग्य ती दिशा दिली जाईल. आणि महापालिकांनी विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार जो अहवाल तयार केलाय, तो अहवाल खोटा अहवाल दिला ना, खोटा अहवाल विधानसभेला दिला. काय दिला तुम्ही अहवाल? त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जे काय ताडीगोत्याचं कनेक्शन आहे ते त्याची आपण ठरवून दिलेले 3 ते 8. आता काही समाजकांड करणार त्यावरती जे काय आपण बॉक्स बसवला होता तो तोडला होता. त्याच्यावरती आपण सीसीटीव्ही बसवला होता, ते देखील तोडला होता. आता आपण त्याच्यावरती जो वाल वरती होता म्हणजे साधा पाण्याने ऑपरेट करता येत होता, तो आपण खाली घेतलेला आहे. आणि याबाबत आपण FIR देखील दाखल केलेली आहे पोलिसांमध्ये. जरी तुम्ही खाली घेतलं पोलिसांमध्ये आपण तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यावरती दाखल नाही, काहीतरी गुन्हा दाखल एकूण किती पाणी येते आणि लोकसंख्या साधारणतः वडगाव शहरी मतदारसंघाची लोकसंख्या 17 लाख आहे. पाणी पुरवठ्याच्या हिशोबाने आपण 306 MLD पाणी पुरवठा करतो. या भागाला किती MLD पाणी येतं? हो, या भागाला एकूण 306 MLD आपण पाणी पुरवठा करतो. जसं की सांगतो लष्कर पाणी पुरवठा केंद्रातून आपण 70 MLD वडगाव शहरी आणि चंदननगर खराडीसाठी करतो. ठाकरसीसाठी आपण साधारणतः 56 MLD करतो. नंतर भामासखेडवरनं 140 MLD आपण करतो. त्यानंतर होळकर पाणी पुरवठा असेल तिथनं आपण 16 MLD करतो. आणि रायबेचा जो काही पाणी पुरवठा आहे तिथनं आपण साधारणतः 27-28 MLD पाणी पुरवठा करतो. असं एकूण मिळून आपण 306 MLD पाणी पुरवठा या पूर्ण MLD वडगाव शहरी खराडीला मॉनिटर आहे का काही? आहे मॉनिटर. जिथनं आपण आता जो इथे मीटर होता तो नादुरुस्त आलाय, तो आपण मीटर बसवतो लवकरच. तुमचं कायमच नादुरुस्त डाटा नाहीये, हे फॅक्ट सांगतो. तर खराडी चंदननगर परिसरातील माजी नगरसेवक भैयासाहेब जाधव आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस तापत चालला इकडे, काय सांगाल? आज आपण पाहिलं असेल की स्वतः आमदार बापूसाहेब पठारे या टाकीवरती आले. त्यांनी टाकीवरती येऊन आज आंदोलन केलं. एवढी मोठी गंभीर समस्या या ठिकाणी झालेली आहे पाण्याच्या संदर्भातली. या पाण्याच्या संदर्भातली तक्रार होण्याचं कारण असं की घोरपडी या भागामध्ये 2 इल्लिगल कनेक्शन घोरपडीतील परिसरातील नागरिकांनी घेतलेत आणि त्यामुळे आमच्याकडे येणारे पाणी आहे ते मुबलक येत नाही आणि त्यामुळे या प्रकारचं आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागलं. 2 दिवसामध्ये हा प्रश्न संपला नाही
तर नगर रोड अडवण्याचा या ठिकाणी सांगितलेलं आहे आमदार बापूसाहेब पठारे यांनी. या संबंधीची आणखी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. पुण्याहून आकांक्षा यादव, सिविक मिरर.